Start. Good morning, everybody. In the previous lecture, we have seen lesson number 2, an encounter of a special kind, and from our textbook, from unit first, the third point we are going to see today, and the name of that poem is Basketful of Moonlight. It is very interesting poem written by Sunil Sharma. Actually, it is translated poem, and in this poem, the poet has just imagined that he has a small boy living in a village. Small village is there, and what the difficulties have faced by the villagers, that difficulties and love towards his father, he has described in this poem. This poem is also very important for annual and internal exams also, as a poetic device. Poetic appreciation is there, and for that purpose this poem is very important. So let's see the poem. Name of the poem is Basketful of Moonlight. Firstly, I want to tell the meaning of poem in Marathi. Afterwards we will see the meaning of poem line by line. The small boy is there. कवितेमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एक छोटा मुलगा आहे जो एका लहानशा खेड्यामध्ये राहतोय. आता प्रत्येक लहान मुलाची एक इच्छा असते की किमान थोडा वेळ तरी आपल्या वडिलांनी आपल्यासाठी द्यावा, पण त्याचे वडील शहरामध्ये दूरवरती कामासाठी सकाळी लवकर निघून जातात आणि रात्री त्यांना घरी यायलाही खूप उशीर होतोय. वडिलांची त्याची भेट होत नाही, आणि ती भेट व्हावी म्हणून त्या लहान मुलाने ते चंद्राकडे एक मागणं मागितलेलं आहे. जो आकाशामध्ये रात्रीच्या वेळेस दिसणारा चंद्र आहे, ज्याचा प्रकाश सगळीकडे पसरलेला असतो, ते चंद्राकडे एक तो मागणं मागतोय. आणि त्यानं मागितलेलं जे मागणं आहे, हिज विश इज दॅट, अँड दॅट विश इज डिस्क्राइब्ड बाय द पोएट इन दिस पोएम. काय मागणं आहे त्या विद्यार्थ्याचं? तो विद्यार्थी त्या चंद्राला काय सांगतोय पहा, ओ मून गिव्ह मी मूनलाइट. हे चंद्रा, मला तुझं चांदणं हवं आहे. तुझा जो प्रकाश आहे तो प्रकाश मला हवा आहे. कशासाठी? तर त्या प्रकाशाचे बास्केटफुल और 2 बास्केटफुल म्हणतोय तो. एक बादलीभर किंवा 2 बादल्या मला चंद्रप्रकाशाचं बी हवं आहे तुझ्याकडून. ते सीड्स म्हटलेलं आहे, ज्या बिया आहेत चंद्रप्रकाशाच्या, ते चंद्रप्रकाशाच्या बिया मला तुझ्याकडून हव्या आहेत. स्मॉल बॉय इज दॅट, इमॅजिनेशन इज दॅट. लहान मुलगा आहे, त्याने फक्त कल्पना केली आहे. तो चंद्राला काय म्हणतोय की तुझ्याकडून मला एक बादलीभर किंवा 2 बादल्या त्या चंद्रप्रकाशाच्या बिया हव्या आहेत. आणि त्या कशासाठी हव्या आहेत त्याचंही वर्णन तो इथं करतोय. तो चंद्राला काय सांगतोय, मला त्या ज्या बिया आहेत त्या बिया रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोवायच्या आहेत. त्या बिया ज्या आहेत त्या बिया मला रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावायच्या आहेत. कारण काय? कारण एखादं छोटं रोपटं किंवा रोपट्याची बी जशी आपण लावतो, त्या बीचं अंकुरण झाल्यानंतर त्या लहान बीपासून खूप मोठा वृक्ष बनतो. तसंच तो काय म्हणतो मुलगा पहा, की ते चंद्रप्रकाशाच्या लहान बिया ज्या आहेत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला लावायच्या आहेत. थोड्या दिवसानंतर त्या लहान बियांपासून खूप मोठी प्रकाशाची झाडं तयार होतील आणि तो प्रकाश रस्त्यावरती पसरेल. कारण काय? कारण माझे वडील आणि माझं सगळं गावच सकाळी खूप लवकर दूरवरती शहरामध्ये कामासाठी निघून जातात. रात्री यायला त्यांना खूप उशीर होतो, कारण माझ्या गावच्या रस्त्यावरती नियमितपणे एखादी बस किंवा गाडी ये जा करत नाही. बरेचसे लोक पायी आणि काही लोक सायकलने प्रवास करतात. रात्रीच्या वेळेस रस्ता सगळा खाचखळग्याने भरलेला आहे आणि रस्त्यावरती सगळीकडे स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स असे 2 शब्द आलेले आहेत. सगळीकडे साप आणि विंचू असतात. त्या सगळ्यांपासून वाचत त्यांना आपल्या घरापर्यंत पोहोचावं लागतं. जर मला तू त्या 2 बकेट चंद्रप्रकाशाच्या बिया दिल्यास, तो मुलगा सांगतोय बा त्या चंद्राला, तो काय म्हणतोय, तू जर त्या 2 बादलीभर मला बिया दिल्या चंद्रप्रकाशाच्या, तर माझ्या गावापासून शहरापर्यंत मी काय करेन, त्या बिया रुजवेन. त्यातून खूप मोठी प्रकाशाची झाडं तयार होतील
त्यांचा प्रकाश रस्त्यावरती पडेल आणि अख्खं गाव त्याच्यासोबत माझे वडील सुद्धा तो प्रकाश रस्त्यावरती असल्यामुळे सगळीकडे उजेड असल्यामुळे रात्री लवकर घरी परत येतील. कारण सकाळी ज्यावेळेस ते कामावरती जातात त्यावेळेसही मी झोपलेलाच असतोय आणि ज्यावेळेस ते कामावरून परत येतात त्यावेळेस सुद्धा मला झोप लागलेली असते. माझी माझ्या वडिलांची भेट होत नाही. मला सुद्धा त्यांच्याकडून परीकथा ऐकायच्या आहेत. मला सुद्धा त्यांच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत आणि ह्या गोष्टी ऐकण्यासाठी ते लवकर घरी येणं गरजेचं आहे. ते जर वेळेत माझे वडील घरी आले तर निश्चितपणे मला परीकथा ऐकता येतील आणि ते लवकर घरी येण्याचा एकच मार्ग आहे त्या रस्त्यावरती प्रकाश आणणं. म्हणून तो त्या चंद्राला विनंती करतोय, तुझ्याकडून मला चंद्रप्रकाशाच्या बिया हव्या आहेत. एका मुलाने केलेली कल्पना खूप चांगल्या पद्धतीने कवितेमध्ये मांडलेली आहे. What the poet is going to say in first 4 lines? Oh moon, give me moonlight. Very simple words are there. There is nothing difficult to understand. अगदी सोप्या भाषेमध्ये तो काय म्हणतो पहा, Oh moon, give me moonlight. Basket full or 2 baskets full with seeds of moonlight. Seeds सारखं तो बिया. एक बादली भर किंवा 2 बादली मला काय दे, तू चंद्रप्रकाशाच्या बिया दे. मला तुझ्याकडून त्या हव्या आहेत. For what purpose? What is the purpose behind that one? Why the boy is going to ask to that moon to give basket full of moonlight, seeds of that moonlight? What is the reason behind that one? What was the purpose? And that purpose he has described in the second stanza. What was the purpose? From the city to my village. From the city to my village on the sides of the path. Path, similar word, way. Marg, rasta. On the sides of the path, I want to sow many, S-O-W, sow means रुजविणे, लावणे. तो काय म्हणतोय, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बऱ्याचशा बिया मला रुजवायच्या आहेत, बऱ्याचशा बिया मला लावायच्या आहेत. Small small moons of light. Imagination is there. Small small moons of light and repetition figure of speech is also there. Small small words have repeated. तो काय म्हणतो बा, लहान लहान चंद्रप्रकाशाच्या त्या बिया मला रस्त्यावरती लावायच्या आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. अख्खं गाव दररोज शहरामध्ये कामासाठी जात आहे. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक as my village is quite far. What is the meaning of dark? अंधार होणे, quite far, long distance, खूप अंतरावरती माझं गाव बसलेलं आहे शहरापासून आणि रात्री अख्ख्या माझ्या गावाला घरी परतायला खूप उशीर होतो. म्हणून तो काय म्हणतोय पहा, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. As I told, the route is tough. What mean by tough? Difficult, not easy. अख्खा रस्ता जो आहे, जो मार्ग आहे तो खूप खडतर आहे, खास खड्यांनी भरलेला आहे. and there are full of snakes and scorpions. सगळीकडे साप आणि विंचू पाहायला मिळतात. neither bus nor cart plies. What mean by plies? The meaning of plies is travels regularly over a route. एखाद्या मार्गावरती नियमितपणे ये जा करणारी जी वाहनं आहेत तशी वाहनं एखादी गाडी किंवा एखादी बस माझ्या गावच्या रस्त्यावरती नियमितपणे ये जा करत नाही. When my father returns home, I am asleep. What will be the meaning of that line? ओळीचा अर्थ काय होईल? Just guess. बघा खूप सोपे शब्द आहेत. When my father returns home, I am asleep. ज्यावेळेस माझे वडील तो सगळा रस्ता पार करून घरी पोहोचतात, मी झोपलेला असतो. And he goes back early in the morning when I am sleeping. काय म्हणतोय पाहतो मुलगा, ज्यावेळेस पुन्हा सकाळी ते उठून कामाला निघून जातात, भल्या पहाटे जातात, त्यावेळेस सुद्धा मी झोपलेलाच असतो. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. तो मुलगा काय म्हणतोय पहा, त्या चंद्राला तो विनंती करतोय, तुला असंच द्यायचं नसेल तर कर्जाऊ म्हणून कर्ज स्वरूपात मला तू एक बास्केट भरून, एक बकेट भरून
मला तुझं चंद्रप्रकाशाच्या बिया दे, मला तशाच नको आहेत त्या, मी निश्चितपणे तुझं कर्ज पुन्हा फेडेन ऑन लोन म्हणतोय. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट सीड्स? ही वॉन्टेड टू लाईट दॅट डार्क रूट. तो जो अंधकारमय रस्ता आहे त्याच्यावरती त्याला प्रकाश आणायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. अँड व्हेरी सिम्पल लॉजिक इज दॅट. जर मी रस्त्यावरती प्रकाश आणला तर निश्चितपणे माझे वडील, ज्यांना उशीर होतो केवळ त्या अंधारामुळे, ते लवकर घरी परत येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. द जेन्युइन रिझन ऑफ दॅट बॉय हॅज डिस्क्राइब्ड इन these 2 lines. तो काय म्हणतोय बा? आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला सुद्धा त्यांच्याकडून परीकथा ऐकायच्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी ऐकायच्या आहेत. And in the last stanza, again he repeated that first stanza. And what he is going to tell to the moon? Oh moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. हे चंद्रा, मला तुझ्याकडून एक बादलीभर किंवा 2 बादल्या चंद्रप्रकाशाच्या बिया हव्या आहेत. मला गावामधून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती त्या बिया रुजवायच्या आहेत. त्याच्यामधून प्रकाश निर्माण होईल. माझे वडील आणि माझं अख्खं गाव वेळेवरती परत येईल आणि माझी जी साधी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. नेम ऑफ द पोएम इज बास्केट फुल ऑफ मूनलाइट अँड पोएट ऑफ दिस पोएम इज सुनील शर्मा. व्हेरी सिम्पल poem is there, and this poem is also important for internal exams as a what we are going to say that question, appreciation of the poem, question number 3. In question number 3b, for 5 marks, that question is there, poetic appreciation. You have given whole poem or some part of the poem for that poetic appreciation, and we need to write down name of the poem, poet of the poem, figure of speech, rhyme scheme of the poem, and special characters of the poem. 5 marks are there, and we need to describe as a passage about that poem. So that was all about 1.3 basket full of moonlight. Just you have to try. Already I will provide new words of this poem with this video, but just you have to try, solve the English workshop and chit chat also. Workshop is very easy, just try to solve, because according to my knowledge and according to lot of English teachers, workshop is only for revision of that lesson. Questions from that workshop or chit chat hasn't asked for the exams, but to understand the content better we need to solve workshop and chit chat. So just try to solve that questions. If you have any difficulty, if you have any mistakes, you have to consult with me, and in the regular lectures we will sort out all the problems. Thank you.